Christmas. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas and a Happy New Year. Thank you. Thank you. Thank you. Wish you a very very happy Merry Christmas to all of you. काय गे? ओके, दिस इज प्लम केक. ओके, विल कटिंग. तर मी इथे बनवत आहे क्रिसमस स्पेशल असा प्लम केक, किंवा त्याला आपण ड्रायफ्रूट्स नट्स केक पण बोलू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे नट्स आणि ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या ड्राय जे काही फ्रूट्स असतात, जसं की ब्ल्यूबेरी, रास्पबेरीज, मलबेरीज, असे पण जे काही व्हरायटी ऑफ फ्रूट्स असतात ते आपण घेऊ शकतो. तर माझ्याकडे जे जे अवेलेबल आहे ते मी घेतलेलं आहे. आणि हे मी आता रिअलचं ऑरेंज ज्यूस घेतलेलं आहे. इथे आपण रेग्युलर आपले ओरिजिनल फ्रूट घेऊन त्याचा ज्यूस काढून पण हाफ कप घेऊ शकतो. तर मी इथे रिअल ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे, हाफ कप आहे. आणि जे काही नट्स आपण घेतलेले आहेत ते सगळे एकत्र एका बाउलमध्ये करणार आहोत. तर यामध्ये मी चेरीज घेतलेल्या आहे, काळ्या मनुका आहेत, काजू, बदाम, पिस्ता आहेत, त्यानंतर सीड्स आहेत, पम्पकिन सीड्स आहेत, टूटी फ्रुटी आहे, चेरीज आहेत. जे पाहिजे आपण तितक्या प्रमाणात हे घेऊ शकतो, पण काळे मनुका कंपल्सरी असणं गरजेचंच आहे. आणि त्यामध्ये आपण हा हाफ कप घेतलेला ऑरेंज ज्यूस घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून एक 10 ते 15 मिनटासाठी, कारण की हा आपण इन्स्टंट केक बनवत आहोत, कारण की या केक बनवण्याच्या पद्धती खूप आहेत. आपण वर्षभर हे सोक करून ठेवू शकतो, किंवा आपण महिनाभर करू शकतो, काही वीक्ससाठी करू शकतो. तर ते प्रत्येकावर डिपेंड आहे. आणि इथे मी आता घेतलेलं आहे गुळाची पावडर, जॅगरी पावडर आहे. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हा केक मी गव्हाच्या पिठामध्ये करणार आहे, मैदा अजिबात वापरणार नाही आहे. आता आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. तर मी इथे घेतलेला आहे 2/3 कप असा गूळ, आणि त्यामध्ये 3 चमचे पाणी घेतलेलं आहे, नॉर्मल वॉटर आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी बारीकच ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. त्यानंतर आपण घ्यायचं आहे हे जे नट्स आपण सोक करायला ठेवले होते, भिजायला ठेवले होते, ते आता आपण सर्व गुळाच्या ह्या मिश्रणामध्ये घालणार आहोत. आणि एक 2-3 मिनटं असं छान मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे. आणि छान असं मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण घेऊया टीन. मी इथे 6 इंचाचा टीन घेतलेला आहे. आपण कोणतंही घरातलं भांडं घेतलं तरीही चालेल. आणि त्याला बटर पेपर आणि एक तूप लावून घेतलेलं आहे. पुन्हा मी गॅस चालू केला, एक 2-3 मिनिट मिक्स केलं, आणि आता हे मी थंड करायला ठेवणार आहे. तर छान असं हे मिश्रण झालेलं आहे. खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. तर आता हे मिश्रण मी थोड्या वेळासाठी थंड व्हायला बाजूला ठेवते. आणि आता मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यावर एक चाळण ठेवलेली आहे, आणि त्यामध्ये घालणार आहे 1 कप गव्हाचं पीठ. हे जर ग्रॅमनुसार पाहिलं तर 120 ग्रॅम आहे. आणि त्यामध्ये घालणार आहे एक 30 ग्रॅम मिल्क पावडर, म्हणजे मी इथे हाफ टेबलस्पून घेतलेला आहे. तसे 6 चमचे मी घातलेले आहे. आणि जर आपला रेग्युलर पोहे खाण्याचा चमचा असेल तर 3 चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे, किंवा डेअरी व्हाईटनर घेतलं तरी चालेल. ह्याने केकची टेस्ट अजून जास्त वाढते. त्यामुळे मिल्क पावडर घालणं हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण घातलं तर खरंच केक खूप छान चवीला लागतो. आणि आता घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा, आणि एक चिमूटभर असं दालचिनी मी एका किसणीवर किसून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा घेतलेला आहे वेलची पावडर, आणि अर्धा चमचा मी घेतलेला आहे जायफळ पावडर, आणि अगदी पाव चमचा मी घेतलेला आहे चहा मसाला. कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण त्यामध्ये सगळे मसाले असतात, त्यामुळे तो स्वाद एक खूप छान लागतो. आणि चमचा कोको पावडर आणि चिमूटभर मीठ. कोको पावडर कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण मी इथे घातलेली आहे, आम्हाला आवडतो म्हणून. आणि त्यामध्ये हे मिश्रण घालणार आहोत. थंड असं मिश्रण झालेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये घालायचं आहे रिफाइंड ऑइल. हे मी 1/4 कप म्हणजे पाव कप मी घेतलेलं आहे. आणि याऐवजी जर तुम्ही बटर घेतलं तरीही चालेल, किंवा तूप घेतलं तरीही चालेल. आणि त्यामध्ये मी एक 2 ते 3 चमचे असं पहिले पाणी घेतलेलं आहे, नॉर्मल वॉटर घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही ऑरेंज ज्यूसही घालू शकता, किंवा दूधही घालू शकता.
पण मी इथे पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेते आहे. मला अजून 1 ते 2 चमचे पाणी लागलेलं आहे आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी घट्टच ठेवायची आहे, खूप पातळ करायची नाही आहे. त्यामुळे हे अशा पद्धतीने हे माझं मिश्रण तयार झालेलं आहे. कारण की खूप जर पातळ ठेवलं तर हे नट सगळे खाली जातात जेव्हा आपण बेक करतो तेव्हा. आणि या केकचं जे काही मिश्रण आहे ते अगदी आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. आणि आता आपण घालणार आहोत बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तर 1 टीस्पून म्हणजे एक छोटा चमचा आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि हाफ टीस्पून म्हणजे जे आपण बेकिंग पावडर घेतले त्याच्या अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला व्हाईट विनेगर घ्यायचा आहे. यामुळे केक छान असा फ्लफी आणि खूप असा राईज होतो, फुलतो. त्यामुळे ही प्रोसेस जी आहे ती अगदी पटापट करायची आहे आणि इथे विनेगर असेल तरच हा केक छान असा फुलतो. लिंबू वापरला तरी चालेल, 1 चमचा लिंबाचा रस जरी घातला तरीही चालेल, पण विनेगरने हा केक जास्त चांगल्या प्रकारे फुलतो. त्यामुळे मी तर सजेस्ट करेल की विनेगरच घाला आणि फटाफट असं एक कट अँड फोल्ड मेथडने मी मिक्स केलेलं आहे बॅटर आणि मला हाताला हलकंही लागत आहे. त्यामुळे हे अशा प्रकारे माझं केकचं बॅटर तयार झालेलं आहे. मी एका टीनमध्ये काढून घेतलेलं आहे. हे मी बॅटर जे बनवलेलं आहे ते अगदी बरोबर आहे आणि हे मी आता केक बेक करायला ठेवायचं आहे. तर त्यासाठी मी ओव्हनला 10 मिनटासाठी 200 डिग्रीवरती प्रीहीट केलेलं आहे. आणि जेव्हा मी हा केक बेक करणार तेव्हा मी ह्याचं टेम्परेचर ठेवणार आहे 160 डिग्री, ते पण 35 मिनटासाठी. आणि त्या खालची रॉड म्हणजे जर OTGला 2 रॉड आहेत तर मी खालची रॉड फक्त ऑन करणार आहे आणि केक हा 35 मिनटासाठी बेक करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बेक करू शकता. जर कढईमध्ये बेक करणार आहोत तर कढई आपल्याला प्रीहीट करायची आहे 10 मिनटासाठी बंद झाकण ठेवून. आणि त्यानंतर हे जे काही आपलं केकचं भांडं आहे ते ठेवायचं आहे. किमान 40 ते 45 मिनटासाठी हा केक आपल्याला बेक करायचा आहे कढईमध्ये. आणि त्यानंतर हा केक अगदी छान असा फुलतो. किमान 35 मिनटं आपण कढईला अजिबात हात लावायचा नाही आहे, कारण की 35 मिनटामध्ये हा केक थोडासा राईज व्हायला लागतो आणि जर मध्येच जर आपण पाहिलं तर हा सिंक होण्याची, मध्ये दबण्याची शक्यता असते. त्यामुळे जर ओव्हनमध्ये किंवा कढईमध्ये पाहणार असेल तर 30 मिनटानंतर या केकला पाहू शकता. आणि मी हा माझा OTGमध्ये केक बनवायला ठेवला होता. 35 ते 40 मिनटामध्ये माझा हा केक तयार झाला होता. आणि आता टूथपिक घालून पाहते, अगदी छान अशी क्लीन साफ निघते. त्यामुळे माझा हा केक खूप छान असा तयार झालेला आहे. आणि मी थोडा वेळासाठी थंड होण्यासाठी हा केकला ठेवलं होतं नॅपकिन ठेवून. आणि आता तुम्ही पाहू शकता 1 तासानंतर मी हा केक कट करायला घेणार आहे. तर त्याच्या कडा मी पहिले बाजूला करून घेते. त्यामुळे सुरी अशी छान घालून इन्सर्ट करून त्याच्या कडा मोकळ्या केल्या आहेत. आणि खाली एक जाळी ठेवून हा केक मी अगदी अलगद हाताने काढून घेणार आहे, कारण की खूप सॉफ्ट होतो केक आणि क्रॅक तुटण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हळूवारपणे या केकला हाताळावं लागतं आणि नट्स पण पडण्याची जास्त शक्यता असते. पण खूप छान असे नट्स पण त्यावर दिसत होते. अशा प्रकारे हा माझा केक तयार आहे. आणि मुलांसोबत ह्या केकचं कटिंग सेलिब्रेशन करायचं होतं. मुले बाहेर खेळायला गेली होती, त्यामुळे मी हा केक असाच झाकून ठेवला होता. आणि पण तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असा फुललेला आहे. ही जर रेसिपी तुम्हाला करायची असेल तर नक्की तुम्ही आवर्जून करा. आणि थोडंसं केकला या शायनी लूक द्यायचं असेल तर थोडंसं वरतून तूप लावते किंवा बटर लावू शकतो, किंवा त्यावर हनी आपण मस्त असं छान स्प्रेड करू शकतो. आणि अशा पद्धतीने हा नट्स असलेला, खूप ड्रायफ्रूट्स असलेला प्लम केक, क्रिसमस केक किंवा गव्हाचा हेल्दी केक पण म्हणू शकता, अशा प्रकारे हा केक तयार झालेला आहे. आणि खूपच सुंदर दिसत होता. मला तर फारच आवडला आणि तुम्हीही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तर मी असा हा माझ्या मुलांसोबत थोडा क्रिसमस डेचा लुक करून आणि थोडंसं त्यांनाही छान वाटेल म्हणून असं सेलिब्रेशन त्यांच्यासोबत केलं. त्यांनी त्यांचं शाळेतलं जे काही सॉन्ग आहे ते गायलं इथे.
खरंच छान वाटतं जेव्हा मुलांबरोबर असं सेलिब्रेशन करत असतो. सेलिब्रेशन फक्त हे एक निमित्त आहे, कारण की रोजच्या आयुष्यात कुठेतरी आनंद मिळावा, कुठेतरी हसत राहावं म्हणून आपल्याला हे असे काही क्षण असतात ते क्रिएट करावे लागतात. तर असंच केक तर मी बनवते. असाही बनवून कट करून दाखवू शकली असती. पण मुलांबरोबर शेअर करण्यात, मुलांबरोबर साजरा करण्यात खरंच खूप वेगळाच आनंद असतो आणि त्यांना 2 छोटेसे बाईट्स असे भरवले. त्यांनाही नक्की आवडले आणि त्यात मुलगाही मला भरवत होता. तर कुठे ना कुठेतरी हे शेअरिंग या सणांमधून आपल्यालाही कळत असतं. आणि अशा प्रकारे हे आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे. तर व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा लेट झालेला आहे. पण काही हरकत नाही. हा केक तुम्ही इतर वेळेला कधीही बनवून खाऊ शकता आणि मुलांनाही देऊ शकता. नक्कीच हेल्दी आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा आणि या नाताळ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या देखील आरोग्यमय शुभेच्छा. थँक्यू.